नानासाहेब, काय झालं ते तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ना, तर आम्हा सर्वांना कळेल. हो सांगतो ना, सगळं सांगतो. आधी मला असं वाटत होतं गुरुनाथ बदललाय, आणि मी सुद्धा सांगोवांगे ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यातलं नाही. महाजनी जेव्हा माझ्याजवळ आले, त्यांनी ज्या वेळेला मला प्रूफ दाखवला, तेव्हा मात्र मला या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागला. काही बदललेलं नाही, न परिस्थिती न तुमचा मुलगा. गुरु आणि शनाया यांचे संबंध अजूनही तसेच चालू आहेत. नानाजी, काय 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 बोलताय काय तुम्ही? अगदी खरं तेच बोलतोय मी. महाजनींनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप मला ऐकवली. हे मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले, आणि त्या नटवीचा आणि तुझा आवाज मी चांगला ओळखतो. जनाची लाच सोडलीसच रे, पण मनाची तरी ठेवायचीस. या पोरीनं तुला जीव लावला, तुझ्यावर विश्वास ठेवला, तिचाच विश्वासघात केलास तू. नानाजी, बास झाला. उगाच वाटेल ते आरोप तुम्ही माझ्यावर करू नका. मला अजिबात आवडणार नाहीये. गुरु, बाबा बेसलेस बोलतायत हे सगळं. त्यांच्याकडे मुळात नाहीच आहे अशी काही क्लिप वगैरे. नाही नाही, बरोबर आहे, तुला हे वाटणारच रे. कारण ज्या वेळेला त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवलं, त्यावेळेला हुशारीने तू त्यांचा मोबाईल तोडून टाकलास. म्हणजे काय, कुणालाच काही कळणार नाही, नाही का? नानासाहेब, काय बोलून राहिले तुम्ही? हो साहेब, तुमचा हा मुलगा आहे ना, एक नंबरचा बनेल माणूस आहे, बदमाश. यानेच त्या महाजनींचा मोबाईल तोडला, कुणाला काही कळू नये म्हणून. पण महाजनींनी तो आपला मोबाईल पुन्हा दुरुस्त करून आणला, आणि त्यानंतर त्यांनी ती क्लिप मला ऐकवली, आणि मी स्वतः ऐकलं. हा आणि शनया अजूनही एकमेकांना भेटतायत, एकमेकांशी बोलतायत, आणि आपल्या सगळ्यांशी ते खोटं बोलतायत, फसवतायत आपल्याला. नाही नानाजी. नानाजी, अहो काहून बरं काय बी बोलून राहिलात तुम्ही? नानीजी सांगा. हे पहा, आमचा काही विश्वास बसत नाहीये, त्यामुळे काही नाही. आणि आधी मीही समजत होतो की महाजनीच चुकीचा आहे. महाजनी दोषी नाहीयेत. हा गुरुनाथ आपल्या सगळ्यांना फसवतोय. दोषी जर कोणी असेल ना, तर हा गुरुनाथ. बस 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 नानाजी, नका काय बाई बोलू मालेकाबद्दल. तो सुधारलंय, पाहवत नाही का तुम्हाला? मालेकाचं सुख तुम्हाला कोणाला पाहवत नाहीये का? म्हणून असं बोलून राहिलात का तुम्ही? राधिका, तो विश्वास बसतोय यावर? बोल ना. सरिता, तू थांब. नानासाहेब, मला दाखवा कुठली ऑडिओ क्लिप आहे तुमच्याकडे. बाबा, असं काय बोलताय तुम्ही? त्यांच्याकडे मुळात नाहीच ना अशी काही क्लिप. तू थांब, बघू दे ना काय आहे ते. तुझी काही चूक नाही ना? मग झालं तर तू काय घाबरतोस? होऊन जाणे दूध का दूध आणि पाणीचं पाणी. दाखवा बघू. आहे, महाजनींच्या मोबाईल मध्ये आहे. महाजनी, हो महाजनी, या. खरं तर मी येणारच नव्हतो, कारण ऑलरेडी या घरात माझा वारंवार अपमान झालाय. सगळ्यांनी मला वेडं ठरवलंय. पण कोण खरं आणि कोण खोटं याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आज मी इथे आलोय. मी आलेलो तुम्हाला आवडलं नसेल, पण सत्य कळल्यावर गुरुनाथचा चेहरा कसा दिसतो हे मला बघायचंय.
यापुढे मी कधीच येणार नाही. महाजनी कुठली ऑडिओ क्लिप आहे? गाणं कसं वाजतंय? ते काय? हा, ही ऐका. हो असं कसं? हो महाजनी, अहो हे काय लावताय तुम्ही? मला जे ऐकवलं ते लावा ना. अहो मी तेच लावत होतो, मलाही काही कळत नाही असं का होतंय ते. हा महाजनी नाही ती काय माझं आणि शनायाचं संभाषण असलेली क्लिप ऐकवताय ना तुम्ही? पण ही भलतीच गाणी लागतायत काहीतरी. हा बाबा, सगळी फिल्मी गाणीच वाजतायत. क्लिप कुठे? हे तूच केलंयस गुरुनाथ. नेहमीप्रमाणे मला तू खोटं पाडलंयस गुरुनाथ. मी खोटं पाडले तुम्हाला? हो. अहो 10 वेळा थोबाडावर आपटलाय आणि अपमान करून घेतलाय, तरी सुद्धा परत हेच. गुरुनाथ तू तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय कराल? माझ्या घराची संसाराची राख रांगोळी करायची एक संधी सोडत नाही तुम्ही, एक संधी. आणि मी गप्प बसून ऐकत राहायचं? तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. गुरुनाथ, ते खोटे नाहीयेत. आत्ता जरी ही क्लिप ऐकू येत नसली ना, तरी मी माझ्या कानाने ती ऐकले. अहो ना ऐकली ऐकली ऐकली, मग अचानक कुठं गेली ती क्लिप?